15 दिवसापूर्वी मी जी बैठक घेतली ती जी महिला बाल कल्याण समितीच्या योगा बैठक होत्या त्या काही कार्यालयांमध्ये अजून विषय समिती स्थापना झालेली आहे. आणि जे आमचे जे जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी आहेत ते त्यांचा वैयक्तिक पाठपुरावा घेत आहे आणि त्यांना पत्र पण इश्यू केलेलं आहे की ज्यांनी केलेलं नसेल ते तात्काळ समिती एस्टॅब्लिश करावी. आणि जरी समजा त्या एखाद्या आस्थापन केली नसेल तरी आमची जिल्हा स्तरावर एक परमनंट स्टँडिंग कमिटी असते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एस्टॅब्लिश केलेली आहे. त्या कमिटीकडे सुद्धा समजा एखाद्या आस्थापना नसेल सुद्धा ते आमच्याकडे सुद्धा कंप्लेंट. डेल्टा रँक म्हणजे काय इंक्रीमेंटल रँक आहे कळलं का. म्हणजे या महिन्यात मी समजा 50वर होतो, मी 50वरच बसलो तर माझा रँक जर 112 होऊ शकतो. मी पुढच्या महिन्यात जर मी 51 किंवा 52 नाही गेलं तर माझा रँक परत 112 म्हणजे 3वरून 112 नाही होत. कळलं ना. ह्याला डेल्टा रँक म्हणतात. म्हणजे तुमची प्रत्येक महिन्यात वृद्धी व्हायला पाहिजे. म्हणजे एकदम आला नाही, आम्ही ती इम्प्रूव्हमेंट केला म्हणून 3ला केला. मी गप्प बसलो असतो 3 पासून 3वर राहिलो 30वर नको 104 बी झाले ना माझा रँक. 100% असून सुद्धा 104 झाले मी. त्या एज्युकेशनचे जे पॅरामीटर आहेत का नाही माझं 100% फुलफिल आहे तरी माझा रँक किती आहे 104. म्हणजे काय म्हणजे 3 आहे असं नाही. हे इम्प्रूव्हमेंट आपण त्या पॅरामीटरमध्ये झाली म्हणून आपल्याला डेल्टा. आता पुढच्या महिन्यात जर आमचा त्यात समजा आमचं इम्प्रूव्हमेंट झाले नाही तर आम्ही 110 घेऊ 190 घेऊ. ते मागच्या महिन्यामध्ये आपल्या पॅरामीटरमध्ये इम्प्रूव्हमेंट झाले म्हणून आपण 3 नंबर आलो. सर युवा 1 नंबर सगळ्यात चांगला 1 नंबर सगळ्यात चांगला. युवा प्रशिक्षणाअंतर्गत सर हां सर प्रशिक्षणला दिलेलं आहे, स्किलला पण दिलेलं आहे. स्किलची माहिती कधी येत नाही कारण इन्स्टिट्यूट पण महत्त्वाचा इन्स्टिट्यूटमध्ये आपण स्किल काय करतात ते इन्सेंटिव्ह अमाऊंट देतो पण आहे. एक्झाम्पल आता मला जे माहिती आहे समजा इरिगेशन डिपार्टमेंट आहे ना त्यांनी काय केलं नॉर्मल त्याच्या ज्या योजना होत्या ना की जिथं आपल्याला फंड काही पडतो ना तर त्यांनी दुरुस्ती घेतली होती KDVवर दुरुस्ती घेतली होती. तो एक आहे. नंतर मला वाटतं परत आपल्या व्हॅन घेतली होती ती व्हॅन त्यातूनच घेतली होती. आपलं जे मोबाईल दवाखाना जो आहे ना तो त्यातच घेतलेला आहे. नंतर अजून आपण ह्याला पण दिला आहे अजून खर्च व्हायचा आहे आपलं ते पशुसंवर्धन आपण कुठलं ते शेळीचं कुठलं ते शेळी मंडीचं आपलं कुठलं ते शेड्या आपलं त्याला एक 50 लाख दिलं आहे. त्याचं काम पण बाकी तर त्यांना दिलेलं आहे. अजून स्किल हां आता स्किल डेव्हलपमेंटला गुरुसाहेबांकडे जे आहे नाही तर त्याच्यात फक्त वेगवेगळ्या बॅचेससाठी म्हणजे नॉर्मली काय करतात बऱ्याच वेळा आपल्या स्कीम एखाद्या स्कीममध्ये गव्हर्नमेंटकडे जिथे कमी पडतो स्टेट गव्हर्नमेंटकडनं त्याला तिथं वापरतात बऱ्याच वेळा है ना. सर त्यांच्या स्कीम असतात तिथं एक्सेस फंडिंग करतात त्या आपण काय होतं आपल्याकडं ही योजना आहे समाज कल्याण विभागात ठीक आहे. वरून त्यांच्या सूचना तर मी माझ्या लेवलच केलं हे खाली शासन तर मग त्यांच्याच कार्यालयाला घ्या. आम्ही उलट एक स्टेप खाली घेऊन गेले माझ्या लेवलला घेतला की आणि ह्यांच्या खाली घेऊन गेलो नाही तर ते इतर जिल्ह्यात तुम्ही जाऊन विचार लातूरला समाज कल्याणच्या कार्यालय घेऊन गेला सांगितले. सर युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासनानं आम्ही काही कलेक्टरने रिक्वेस्ट केलेली आहे तहसीलदाराकडे द्या किंवा काय वरून जसं सूचना येईल का नाही वाटलं तर आम्ही खाली देऊ. ते केली काही कलेक्टरच्या काल ग्रुपवर चर्चा केली आणि त्यावर सांगितलं कदाचित तिथं डिटेल आली काय कळू. या युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षकांचे बरेच रिक्त पद आहेत पण त्यामध्ये काय भरलेले दिसत नाहीत कुठे. शिक्षकांनी भरले 6 महिन्याचा आहे. 6 महिन्यानंतर त्यांचं पुढं काय. अरे हे ट्रेनिंग आहे ही नोकरी नाही. सर्वात बरं झालं हे जे विषय आहे ना हा जो ना हे त्याला पूर्वी आपल्याला एक अप्रेंटिसशिप म्हणतात किंवा इंटर्नशिप. अप्रेंटिसशिप हा म्हणून एक शब्द असतो आपल्या स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असतो. तर म्हणजे ह्या प्रमाणपत्राचा वापर करून भविष्यात आता काय होतं की बऱ्याच वेळा आपण एखादा माणूस होतो तो काय काम केलंस का बाबा तुला एक्सपिरियन्स आहे का त्याला कोणच घेत नाही की त्याला काही ना काहीतरी बाबा टेक्निकल नॉलेज होईल काहीतरी कशाचं नॉलेज होईल. समजा तलाठीकडे काम केलं तर तलाठीचं काहीतरी टेक्निकली कळेल. ग्रामसेवकडे गेलं तर काय त्या दाखल्यातल्या काहीतरी कळेल. किंवा समजा एखादी खाजगी आस्थापना असेल समजा डॉक्टर आहे एखादं मोठं हॉस्पिटल आपल्याकडे मोठे नाही तेवढे म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये पण देऊ शकतो एखाद्या नर्सिंगचं काम करू शकतो आणि ते त्याला एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट मिळणार आहे. मेन म्हणजे त्या निधीपेक्षा त्याला जे सर्टिफिकेट मिळणार आहे त्याला नंतर भविष्यात जेव्हा कुठं तू कुठल्या जॉबला जाईल त्याच्याकडे असेल की बाबा मी 6 महिने हे ह्या स्वरूपाचं काम केली तर त्याला त्या भविष्यात दुसऱ्या कुठल्या इतर रोजगाराला मदत व्हावी. ही नोकरी नसून ही प्रशिक्षणाची योजना आहे. परिषदेला पण आलेलं आहे आम्ही तपासून आता काय हे कसं आहे समजा एखाद्याला संधी मिळाली असेल ना तर आम्ही ते कॅन्सल करून मग आता सुटी कसं होते
आपले कार्यालय पण खूप मोठे आहे. आम्ही नाकारतच नाही, जे तुमचं मान्यच आहे आम्हाला. आणि त्यात काय झालंय, आणि जर डिमांड अजून तर दुसरं काय झालंय की आपला हा पहिल्या टप्प्यात दिलं. मला तर वाटतं की इतर जिल्ह्यात कदाचित एवढी मागणी पण नाही आली ना, तर ते आपल्याला हे जे पहिले दिलं ना आम्ही त्यात, आणि कदाचित ते ह्याच्यातले जे क्रायटेरिया आहेत, आता काय केलं त्यांनी सुरुवातीला शासकीय कर्मचाऱ्यांचं जेवढे आस्थापन आहे त्याच्या 5% म्हणले. कदाचित शासन ते शिथिल करणार आहे. म्हणजे काय केलं त्यांनी, जर समजा आमच्या शासकीय कार्यालयात 100 लोक आहेत, समजा कलेक्टर ऑफिसला 100 लोक आहेत, तर मी 5 लोक घेऊ शकतो आजच्या घडीला. कदाचित शासन काय करणार दुसऱ्या टप्प्यामध्ये, आणि खाजगी जर असेल तर 20% घेतात. कदाचित शासनाच्या लेवलला तो पण विचार चाललाय, कदाचित हे वाढवून मग जास्तीत जास्त लाभार्थी देता येईल. आणि एखाद्याचं खरंच म्हणजे अर्ज देऊन पण डावलला गेला असेल, काय झालं असेल ना, तर तशा मग त्याच्या आमच्या कार्यालयाकडे तक्रार करावी, आम्ही त्यांना व्हेरीफाय करायला सांगू. त्याची कसं मग आम्ही रद्द करू, एखाद्या रद्द करून परत नव्याने फेरी प्रक्रिया करायला सांगू. एवढं म्हणजे आता कसं होतंय की आपल्याकडे आमचे एवढे कार्यालय इन्व्हॉल्व झाले, म्हणजे अजून करा की 2-3 हजार कार्यालय इन्व्हॉल्व झाले त्याच्यात, मग त्यात चुकू शकतं. आणि त्यात असं काही आता ही योजना पण ऐनवेळी आल्यामुळे त्यात पण डिटेल गाईडलाईन नव्हत्या, त्या लोकांना पण काय माहीत नव्हतं. ऑनलाईन आणि ऑफलाईनचा परत प्रॉब्लेम झाला, कारण सुरुवातीला ऑनलाईन केलं, त्यात ऑनलाईनचा अजून एक विषय सांगतो आपल्याला कसं झालं की लोकांनी ऑनलाईन केलं, पुण्यातल्या लोकांनी पण भरलं. आता एक्झाम्पल आता कुठल्या सिव्हिल हॉस्पिटलचं घ्या, मेडिकल कॉलेजचं घ्या, तर त्या लोकांनी भरले. जवळजवळ किती लोकांची यादी त्यांच्याकडे 250ची यादी दिली त्यांच्याकडे. आणि त्यांनी फोन केला, सर्वांना बोलवलं, त्यातली 5 का 10 लोक पण नाही, असं उलटे बी आहे. त्यांनी स्वतः केलं, त्यांनी म्हणजे कुंकुंडवार मॅडमनी त्याच्या सांगितलं 200 लोकांची यादी आली, त्यातून पुण्यावाल्यांनी भरलं, म्हणजे ते भारताने भरलं. परंतु ऑफलाईनला जेव्हा त्यांनी मुलाखतीला बोलवलं की आम डॉक्युमेंट सादर करा, तेव्हा तो पण इश्यू झाला. नंतर काय झालं की वेबसाईट पण हँग झाली. म्हणजे आता त्यानंतर शासनापत्र काय काढले का हे ऑफलाईनच करावं, कारण ते काय झालं आयडियली असं अपेक्षित होतं की विद्यार्थ्यांनी ऑनलाईनच भरावं, आणि मग ते त्या डिपार्टमेंटला दिसेल, मग ते त्यांचं ते मॅच होईल, ते एज्युकेशन त्यांना बोलवतील. परंतु ती प्रक्रिया झालीच नाही तशी, कारण काय झालं ते पोर्टलच चालत नाही. मग त्यांनी ते ऑफलाईन करण्याची प्रक्रिया दिली. आणि तुम्ही म्हणता त्यात नक्कीच तथ्य आहे. आता तुमच्या पोलीस विभागाचे पण 1-2 तक्रार आहे आम्हाला. मी CSP साहेबांना सांगितलं की तुम्ही परत एकदा व्हेरीफाय करा आणि परत मग आपल्या शासनाची जी यादी आहे त्यानुसार हे करा. आणि CDPOला आम्ही सांगितलं होतं, ओके आम्हाला विचार केल्यानंतर त्या 5-10 जिथं CDPO ना परत फेर प्रक्रिया आपण काय करू, काँग्रेस वाटलं जिथे जिथे तक्रार का नाही तर तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही फेर प्रक्रिया राबवायला. नॉर्मली काय केलं त्यांनी, काय केलं होतं 1-2 दिवसाचा वेळ दिला होता, तर त्यांनी अर्ज सबमिट केले. तर बऱ्यापैकी सांगितलं मला दाखवू ना, बऱ्यापैकी त्यांनी त्याचे अर्ज आल्यानंतर पण वरून खाली त्यांनी लावलं, लावून मग तसं पुढे प्रक्रिया केली. उच्चतर शिक्षण आणि तिचं वय 35 जे जवळ असतील 6 महिने करू शकतात, अशांची मोजणी आपण केली. म्हणजे त्याला कोणा असं होऊ शकतं. आता तुम्ही आता काय मला 20 वर्षाची पोरगी होती, ती चांगली होती, त्याला डाटा एंट्री ऑपरेटर होती, MSc CIT केलं होतं, आणि घेतलं कोणाला तर ते द्यायला काही येत नाही. त्याला पण आपण काय करू शकत नाही. आपला शासन निर्णय म्हणतो की वयाचा क्रायटेरिया सगळ्यात मेन आहे. वयावाल्याला जास्त त्याचं काय म्हणे की हा आता अपात्र होणार आहे, त्याला पहिल्यांदा लाभ द्या. कदाचित दुसरा टप्पा येईल ना, तो आपल्याला अजून वाढून पण मिळू शकतो. ठीक आहे. आणि तेच मग आपल्याला मार्फत एवढी सूचना की ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते की आडीकोटी झालं नाही, व्यवस्थित झालं नाही, तुम्ही त्या लेखी तक्रार करावा. आपण काय केलं होतं, एक तहसील स्तरावर एक दिले होते तलाट्यांचं, ग्रामसेवकांचं BDOकडे दिलं होतं, हे अंगणवाडी सेविकांचं जे होतं ते CDPO होतं. लेखी स्वतः तक्रार करावी, तुम्ही 2 दिवसाची चौकशी करायची, आणि झालं असेल तर रद्द करायचं. फक्त रद्द करून गिरी साहेबांकडे विषय आहे तो, खाली CID म्हणून तक्रार करायची, परत 2 दिवसाची परत रद्द करून परत 1-2 दिवस परत अर्ज द्यायची, संधी द्यायची, गावात नोटीस बोर्डला लावून, आणि परत करायची. हे आहे, आम्ही मान्य करतो की ह्यात आहे. कारण काय झालं की आपली योजना पण ऐनवेळी आली, पोर्टलचा इश्यू झाला, आणि डिटेल SOP वरून पण आले होते. आता आम्हाला जसं जे सुचलं त्या पद्धतीने आम्ही केलं. त्यामुळं चुकाराकी झाल्या असू शकतात. फक्त माझं एवढं म्हणणं की संबंधित तालुका कर्मचाऱ्यांना आधी सांगावं, त्यांच्याकडून नाही झालं तर मग डिस्ट्रिक्टच्या लेवलला आमच्याकडे येऊ द्या. आम्ही ते तपासून कारण काय ही परमनंट नोकरी नाही की त्याला घेतल्यावर तो चिकटलाच आणि त्याला आता काढताच येत नाही, असं काही नाही. त्या पोलिसांचं तेच झालं ना, पोलीस विभागामध्ये काय झालं होतं, त्यांनी लावले, बऱ्याचशा लोकांचं असं आलं की आम्ही नंतर आलो, आम्ही त्यांना परत फेरी यादी करायला सांगितलं. ठीक आहे. त्यामुळे असं नाही की तेव्हा एकदा केल्यावर ती परमनंट हेच झालं. ठीक आहे. तर जे काय तक्रार येईल, जर कोणाला खरोखरच अन्याय झाला असेल तर आपण ते करेक्ट करायचं. शासकीय आस्थापनांच्या सगळं आहे. MSCB पण आहे, ST महामंडळ पण आहे. आणि आता केंद्र शासनामध्ये थोडंसं तेवढं तरी त्यांना वरपर्यंत मागणी विचारावं लागत असल्यामुळे त्यांचं थोडंसं जरा स्लो झालेलं आहे. परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ऑलमोस्ट सगळ्या आस्थापनांचं होत आलेलं आहे. सर त्याला म्हणजे असं समजा की तुम्हाला त्या इन्सेंटिव्ह टाईप आहे, म्हणजे तो काय लई मोठा नाही, त्यापेक्षा मोठा निधी आपल्याला DPCने मिळतो. म्हणजे आपल्याला अजून काय 400 कोटी मिळाले त्या नाही, तर ते नॉर्मली आपल्याला जेवढे मिळाले त्याच्या 25% एक्स्ट्रा मिळतात आपल्याला. आणि ते काय करतो आपण फक्त इतर सर्व डिपार्टमेंटला वाटून टाकतो, असं काही वेगळं नसतं ते. पण
आपला आकांक्षी जिल्ह्याचा लॉजिक काय आहे की बाबा हे जे पॅरामीटर्स आपल्या मागे आहेत, रोड चांगले नाही, शिक्षण चांगलं नाही, आरोग्य चांगलं नाही, त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी एक्स्ट्रा फंड दिला तो नॉर्मल आपल्या योजनामध्ये. समजा शाळेच्या आपण खोल्या एक्स्ट्रा बांधल्या, अंगणवाडीची दुरुस्ती केली, त्यानंतर त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटच्या प्रोसेसला परत म्हणजे आता फंड दिला, तर त्याच्यामध्येच आपल्याला एक्स्ट्रा फंड मिळतो. साधारणतः 2018 पासूनच आहे नाही, म्हणजे नॉर्मली आपल्याला आता यावर्षी किती आपला 300 यावर्षी येतोय किती 400 आहे ना, तर आपल्याला 400 कोटी मिळालेच नसते. वरचे जे आपल्याला नॉर्मल 300 कोटी मिळाले असते, 300 किंवा 320 300 मिळाले असते. वरचे 75 कोटी जे मिळाले असे दरवर्षी मिळतात आपल्याला. ते ॲक्च्युली ते जास्त मेजर आहे. म्हणजे आपल्याला केंद्र शासनाकडनं काय मला वाटतं सगळं मिळून 10 कोटीच्या वर नसेल गेली वेगवेगळ्या कोणाला. परत ट्रायबल डिपार्टमेंटला आम्ही दिले बघा, मागच्या वर्षी आम्ही ट्रायबलला दिलं ना, त्यात त्यांनी त्या उपजीविकेसाठी साधन ते हे घेतले बघा, छोटे ते 25 का 30 तरी ते हे घेतले, रिक्षा नाही, ते रिक्षा पण घेतल्या, ई रिक्षा पण घेतल्या आणि ते वाहतुकीचे ॲपे घेतले. ती पण त्यातलीच योजना आहे. तर मग आयडियली मग त्या लोकांच्या आयडियली जी अपेक्षा SC ST आणि ज्यांच्याकडं इन्कम साधन नाही आहे त्यासाठी ते वापरले आपण. असं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात बँकांचं असहकार्य महिलांसाठी KYC करणं किंवा पैसे काढणं तसं काय नाही आलं आपल्याकडे काय झालं फक्त काही जिल्ह्यामध्ये आणि काही आपल्याकडे पण झालं की जिथं मिनिमम बॅलन्स नसल्यामुळं काही ठिकाणी झालं. आणि आपल्याकडं सहकार्यांमध्ये काय झालं त्याच्यात जे मेन आधार शेडिंगचा जो विषय होता ना तो पण फार कमी आला. इतर जिल्ह्यांच्या मानानं आपल्याकडं तक्रार आलीच नाही. आता आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी दुसरा हप्ता जेव्हा होईल ना तर तो पण प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊन जाईल. फक्त एक इश्यू आहे की बऱ्याचशा बँकांनी समजा 1 वर्ष 2 वर्ष एखाद्या महिन्यामध्ये त्या आर्थिक व्यवहार झाला नसेल म्हणजे ते सॉफ्टवेअरच ते पैसे समजा 3,000 पडले, 3,000 1000 काही कॅल्क्युलेशन असेल त्यांचं ते काढून घेते. तर ते पण सूचना आम्ही ते आपल्या लेवलला होतं ते त्यांचे ते बँकेच्या सॉफ्टवेअरमध्येच असतं ते आहे ना. त्यामुळे बाबतीत आम्ही कळवलेलं आहे तू आणि त्यात आपल्याला लाभार्थ्यांना पण सूचना राहील की बाबा शक्यतो तुमच्याकडे नसेल तर नवीन कार्ड द्या, नवीन बँक अकाउंट द्यावं. काय होतं मग तुम्ही एखाद्या बँकेत जर समजा लोन घेतलं असेल आणि ते डिफॉल्ट केलं असेल तर तुम्हाला माहिती होल्ड होऊन जातं. पण ते आलेले पैसे तिकडे बरं होऊन जातात. त्यामुळे लाभार्थ्यांना सुद्धा थोडीशी सजगता लाभार्थीच्या अँगलनं साईडने सुद्धा की बाबा कुठल्या खात्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो असं न देणारं खातं आपल्याला इकडे द्यावं. काही ठिकाणी लोकांनी खाता दुसरं दिलं दुसऱ्या खात्यात पैसे झाले. हां ते काय झालं ते आधार लिंक आहे आपली ही जी सिस्टम आहे ना असं होतं की म्हणतो ना काय त्या आधार बँक अकाउंट खोलावं आणि ते इमिजिएटली लगेच एका दिवसात ते आणि जे लेटेस्ट आधार जॉईन ज्या बँकेला केले ना त्याच्यात पैसे जातात. समजा 3 अकाउंट आहेत आणि 3 अकाउंटमधले सगळ्यात शेवटी तुम्ही ज्याला लिंक केलेलं आहे त्या अकाउंटवर पैसे जातात ते. सर शेतकऱ्यांचं दुष्काळ अनुदान EKYC राहिलं आहे तर एक वेळेस EKYC केलं तर ते 3 वर्ष चालतं. मग असं का प्रकार होतं की 30,000 शेतकऱ्यांचं आजपर्यंत अनुदान मिळालं नाही. काही शेतकऱ्यांचं तर सततच्या पावसात देखील अनुदान तसं राहिलं आहे. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला नोटीसच्या 2-3 इश्यू आहे की एकतर संमतीपत्र मिळत नाही. आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर एका सातबाऱ्यामध्ये 10 व्यक्ती त्या 10 व्यक्तींना आपण काय निधी देतो त्यापैकी एकाच व्यक्तीला निधी द्यायचो. त्यासाठी बाकीच्या 6 लोकांची संमती मिळत नाही तो एक महत्त्व. दुसरा मुद्दा राहतो प्रत्येक जे एवढे लाभार्थी आहेत ते प्रत्येकाला पत्र काढलं तहसीलदारांनी त्यांना सर्व्हिस केली आणि त्याची पोच आमच्याकडे घेऊन ठेवली. तर आता आम्ही ऑलरेडी शासनाला प्रस्ताव पण पाठवला. आम्ही वारंवार पाठपुरावा करून सुद्धा हे लाभार्थी येत नाही EKYC करायला किंवा त्यांना संमतीपत्र मिळत नाही. म्हणजे उर्वरित जे साधारण मला वाटते 15-20 कोटीची रक्कम आहे ते शासनाला सरेंडर करण्यासाठी आम्ही लिहून टाकले की बाबा हे लाभार्थी प्रत्येक तहसील कार्यालयाने तलाठ्यांनी त्यांना लेखी स्वरूपात पत्र दिलं की बाबा तुझं EKYC राहिलेलं आहे EKYC कर आणि समजा संमतीपत्र आणून दे. तर ते काय उपलब्ध न झाल्यामुळे शासन पण पाठपुरावा करते. जे उर्वरित राहिलेले आहे त्यांचं आता ऑलमोस्ट न होण्यासारखंच आहे. साधारणतः 10-15 इतर जिल्ह्यांचा आकडा तर खूप लाखामध्ये आहे. आपल्या जिल्हा त्यामुळे एकदम आपला रिग्रेस पाठपुरावा झाल्यामुळे फक्त 15,000 एका 15,000 आणि एका ह्याच्यामध्ये 3,000 आहे. दुष्काळ आणि सततचा पाऊस मग दुष्काळामध्ये 3,000 आहे राहिलेला आहे आणि सततचा पाऊसमध्ये 15,000 आकडा. साधारणतः एवढा म्हणजे लिस्ट आहे तो त्याच्याकडे प्रत्येकाला आपण कम्युनिकेट केलेलं प्रत्येकाचं पत्र पण आहे. जॉईंटचे खातेवाली काही मोजके आहेत असे काही एवढे जास्त नाहीत पण वैयक्तिकचे जास्त आहेत. आम्ही प्रत्येकाला पत्र दिले तेच म्हणतो आम्ही आणि ती घेतल्या त्याचा आम्ही अहवाल प्रमाणपत्र तहसीलदारांकडे घेऊन आम्ही शासनावरती हे पाठवलं. त्याच्यामध्ये हे आपल्या साईडनं नाही त्या साईडला पण डिफॉल्ट आहे त्या जो लाभार्थी आहे. आणि काही ठिकाणी असं पण आलं की काही ठिकाणी आपण जेव्हा रिपोर्टिंग केलं होतं सुरुवातीला तो आकडा पण त्याची थोडासा जास्त होता. म्हणजे काय केलं होतं पहिल्यांदा आपण अंदाजे रिपोर्टिंग केलं होतं. जेव्हा आता इंडिव्हिज्युअली जेव्हा नावाने हे येते तर त्याला ॲक्च्युली तिचं ते तेवढं म्हणजे तो पात्रच नव्हता. असे पण आहे आपला जो रिपोर्टिंगचा आकडा झाला तो म्हणजे लाभार्थीच्या नावाच्या यादीनुसार वरती गेलेला नव्हता. एक मोगमच मंजूर झाला होता. आपण एरिया कळवला होता अंदाजित आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला रक्कम अवेलेबल करून नंतर आपण जेव्हा आता
दोन गोष्टी. एक त्यातले काही 20-25 हजार आकडा आहे की तो अपलोडच झालेला आहे. म्हणजे अपलोड काय करायला लागतं, तो पात्रच नाही. आपण काय केलं अजून करा की धाराशिव तहसीलमध्ये 1 लाख लोक पात्र होते असं आम्ही अंदाजे कळवलं. तेवढी रक्कम मंजूर झाली, अंदाजे शेतकऱ्यासाठी कळवली. मग ॲक्च्युली आम्ही जर फील्डवर व्हेरिफिकेशन केलं तर तेव्हा 1 लाख झाले 90,000 लोक तिथं सापडले है ना. तर त्यामध्ये वरचे 10,000 ते तशी शिल्लक राहिली रक्कम आणि 90,000 ज्यांची माहिती आम्ही अपलोड केली. त्या 90,000 मधले हे जे 15,000 राहिले म्हणतायत ते वारंवार पत्र देऊन सुद्धा संमतीपत्र आलं नाही किंवा ई-केवायसी केलं. त्या प्रत्येकाला मी पत्र दिले आणि त्याची रिसिव्ह आमच्या कार्यालयात अवेलेबल आहे. आणि असं तर प्रत्येकाचं प्रमाणपत्र तलाट्याने दिलं, तलाट्यांनी प्रमाणपत्र घेऊन तहसीलदारांना आम्हाला दिलं किंवा प्रत्येकाला मी पत्रव्यवहार केला, संधी देऊन सुद्धा फोन करून पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी ई-केवायसी केलेलं नाही किंवा संमतीपत्र दिले. आणि उर्वरित राहिलेली रक्कम सरेंडर करावं असं आम्ही अहवाल आम्ही शासनाला सादर केलं. ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र हॉस्पिटल एसआरची बिल्डिंग आहे. जनता दरबार घेतात, आता नंतर पुन्हा खासदारांनी घेतले. नेमकं खासदारांना घेता येतो किंवा नाही, किंवा पालकमंत्र्यांनी एकाच ठिकाणी किती महिन्याच्या कालावधीनं जनता दरबार घेणार जो शासन निर्णय आहे आपला, जो सामान्य प्रश्न विभागाचा शासन निर्णय आहे त्याच्यात त्यांनी असं लिहिलं आहे की मंत्री महोदय कुठे आढावा घेऊ शकतात. फक्त कुठलेही लोकप्रतिनिधी आमदार असतील ते असं ते सत्ताधारी किंवा विरोधी असा नाही, आमदार आणि खासदार असेल तर त्यांना जर बैठक घ्यायची असेल कुठं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील सुरुवात विनंती केली पाहिजे. त्या त्या विभागांची माहिती मागून नंतर मग महिन्यातल्या एखाद्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये त्यांनी बैठक घेतली पाहिजे असं लेखी आपल्याला गायडन्स आहे. बऱ्याच वेळा इन्फॉर्मली होत असते बैठक, परंतु जी लिगल पोझिशन ही असेल. आपण सर हे 93-94 असा प्रशासकाचा काळ होता, त्यावेळेस पंचायत समिती स्तरावर आमदारांना आमसभा हा ना ते आहे ना. हा विषय झाला जनरल बैठकीसाठी. परंतु आमसभेचा जो अजून आमसभेत जे अजून लागू आहे, आमसभेत जे अजून लागू आहे, अजून जर एखाद्या आमदारांना म्हटलं की आपल्या ते वर्षभरात एकदा घेते तर ते घेऊ शकतात. तो जे अजून चालू आहे ना. फक्त मी काय म्हणतो जनरल इतर आढावा सभा जे आहे जनरल म्हणजे विषय झाला ना, आमसभा ह्या सदराखाली त्यांनी त्यांचा तो अर्ज करावा, तहसीलदाराला लिहावा, तहसीलदाराचा सदस्य सचिव आहे, तहसीलदार ते ऑर्गनाईज करतात तालुका स्तरावर. फक्त हा विषय आपल्याला सर्व विभागाचा त्यासाठी जनरलसाठी तो शासन 2016चा आहे. 2020 मध्ये पुन्हा तो शासन निर्णय आपल्या सामान्य प्रशासन विभागाचा इशू केला. अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी दोन पुलाचा रस्ता खचून गेला होता. त्यानंतर आमचे ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे जे विभाग आहे त्याच्यावर रस्ता होता, तात्पुरती दुरुस्ती ते केलेली आहे आणि त्याची परमनंट डायरेक्टसाठी त्यांना काल सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी मला वाटतं काल आमचे पूर्ण तहसील कार्यालयाचे कर्मचारी आणि त्या विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते. सर्व नागरिकांना पुन्हा विनंती राहील की आता आपल्या वर्षामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पाऊस पडतो आणि धरणं पण आता भरत आलेली आहेत. तेरणं असेल, मांजर असेल, तर कदाचित ह्या धरणातून जेव्हा पाण्याचा विसर्ग होतो तेव्हा मग पुराची परिस्थिती, घरात पाणी जाणे हे ह्या महिन्यात आपलं थोडंसं जागरूक लावणार आहे आणि यंत्रणांना कळवत आहोत. नागरिकांनी सुद्धा जेव्हा ब्रिजवरून पाणी जात असेल, घरात पाणी गेलं असेल किंवा पाणी वाढलं असेल तर त्याची योग्य ती काळजी घ्यावी. जिथे अडचण असेल तिथं आमच्याजवळच तहसील कार्यालय, तलाठी, ग्रामसेवक असेल त्यांना त्वरित आम्हाला कळवा. 15 दिवसापूर्वी मी जी बैठक घेतली ती जे महिला बाल कल्याण समितीच्या वेगळ्या बैठक होत्या, त्या काही कार्यालयांमध्ये अजून विषय समिती स्थापना झालेली नाही. आणि जे आमचे जे जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी आहेत ते त्यांचा वैयक्तिक पाठपुरावा घेत आहे आणि त्यांना पत्र पण इश्यू केलेलं आहे की ज्यांनी केलं नसेल ते तात्काळ समिती एस्टॅब्लिश करावी. आणि जरी समजा त्या एखाद्या आस्थापन केली नसेल तरी आमची जिल्हा सर्व एक परमनंट स्टँडिंग कमिटी असते, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एस्टॅब्लिश केलेली आहे. त्या कमिटीकडे सुद्धा समजा एखाद्या आस्थापना नसेल सुद्धा ते आमच्याकडे सुद्धा कंप्लेंट करू शकतो. तरी आम्हाला संबंधित तसं कळवावं, पंचनामे करण्याची आम्ही सूचना देऊ. सूचना येतील विशेषतः म्हणजे प्रामुख्याने असतं की शासनानं जर सांगितलं की जे कुठे कर्मचारी असतात त्याची कॅरेक्टर किंवा पास्ट व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे पोलीस विभागाकडून आणि CCTV. प्रामुख्याने ह्या दोन महत्त्वाच्या बाबी जे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे शिक्षण विभागाला लवकरच त्यांना पण मला वाटतं रिटर्नमध्ये गायडन आलेलं आहे जवळून आणि त्याची तपासणी करण्याचं पण शेड्यूलवरून आलेलं आहे ना. ते फक्त ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही शिक्षण विभागाला करू आणि त्यानंतर ज्यांच्याकडे जे डेफिसिट्स असतील तर पुढच्या 15-20 दिवसामध्ये आपल्याला कसं कव्हर करता येईल. ज्या खाजगी